नमस्कार. आपण ऐकत आहात चैत्राली लिखित मोहब्बत भाग 39. सत्या फ्रेश होऊ नये ती आतूनच परत एकदा आवाज येते. सत्यजित ती दोनदा आवाज येते तेव्हा कुठे तो उठून फ्रेश व्हायला जातो. अगं इतकं कशाला करायचं? आणि मी गेलो असतो की जेवायला घरी. आईने स्वयंपाक बनवला असेल. तो फ्रेश होऊन डायनिंग टेबलवर बसत बोलतो. तिने साग्र संगीत जेवण बनवलं होतं. पनीर, शेवयाची खीर, पुरी, मसाले भात आणि बटाट्याची सुकी भाजी. तेवढ्या तासाभरातच. आईंना सांगूनच केला आहे स्वयंपाक. तुला जर खायचा नसेल तर तसं सांग. नाही वाढत तुझं तात. ती गाल फुगवून म्हणाली. ओके, सॉरी. वाढ मलाही. तिच्या तो लटका तिचा तो लटका राग, गाल फुगवणे ह्याने तो मनातून खूप खुश झाला होता. तिला जवळ घेऊन तिचा खूप लाड करावा असं वाटत होतं त्याला. सध्या पण तो इमोशनलला थोडा पॉज लावतो. कारण त्याच वेळी आपण केलेल्या चुकीची आठवण झाली होती. आता कसं? ती हसत म्हणते आणि त्याला जेवायला वाढते. दोघं आधी पोटभर जेवण करून घेतात. तो आता जरा रिलॅक्स झाला होता. मनातलं दडपण जरी दूर नसलं झालं तरी. आरोही या विषयावर आरोही या विषयावर तुला काहीच बोलायचं नाही का? ते आता हॉलच्या गॅलरीत कठड्याला टेकून उभी होते. तसं तो तिला विचारतो. कशाबद्दल? ती समोरच्या चंद्राकडे पाहत बोलते. हेच, मगाशी मी तुला माझी चूक सांगितली त्याच्याबद्दल. मी चुकून त्या रुपालीची कीस घेतली. त्याबद्दल. त्याने शेवटी विषय काढला परत. एक मिनिट. तू मला सांग, तू घेतलीस कीस की तिने? तेही जबरदस्तीने? तिने विचारलं तसं तो तिच्याकडे पाहत राहतो. मी घेतली काय किंवा तिने घेतली काय? चूक तर झाली ना माझ्याकडून. तो उदास चेहरा करत, डोळे खाली करत म्हणतो. खरं सांगू? मला तुझ्या फोनच्या आधीच ही गोष्ट माहीत होती. तिने म्हटले आणि हात चमकून तिच्याकडे पाहायला लागला. अरे हो खरंच. मला तसा मेसेज आला होता एका अननोन नंबरवरून. हे बघ. ती त्याच्यासमोर मोबाईल धरते. तसा तो मोबाईल हातात घेऊन पाहू लागतो. एक व्हिडिओ आला होता तिला अननोन नंबरवरून. ज्यात तो किस करताना पर्यंत होता. त्याने नंबर चेक केला आणि त्याच्या रागाचा पारा चढला. कारण तो नंबर रुपालीचा होता. असे तू 56 फोटो काढून पाठवले ना मिस रुपाली, तरी मला आता फरक पडणार नाही. कारण माझ्या सत्यावर पूर्ण विश्वास आहे. तो आता तुझ्यावर नाही, तर फक्त माझ्यावर प्रेम करतो. कधीपासूनच याची कबुलीही मला मिळाली आहे. त्यामुळे असले धंदे करणं बंद कर. आणि माझ्या सत्यापासून 10 फूट लांब राहायचं. नाहीतर परिणाम चांगला होणार नाही. त्याने त्या व्हिडिओ खालचा मेसेज वाचला आणि वाचता वाचता त्याच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने तिला तसंच हक केलं, एकदम घट्ट असे. तिने त्याला मिठीतच शांत केलं. त्याला आपली किती गरज आहे सध्या हेही तिला कळत होतंच की. थँक्यू आरोही. इतका विश्वास माझ्यावर ठेवल्याबद्दल. खरंच खूप मोठं टेन्शन घालवलं आहेस तू माझं. तो तसंच मिठीत राहून बोलतो. ती रुपाली होती म्हणून तू वाचला सत्या. कारण ती पोरगी काय आहे हे मला माहीत आहे. पण पुढे जर अशी चूक घडली ना तर सांगते मग. ती आता त्याच्या मिठीतून बाहेर येत रागात पाहत बोलली. ओ, किती तो राग. तो तिचे नाक ओढत म्हणतो. बट सिरियसली नो. मी अशी यापुढे चुकूनही चूक करणार नाही. आणि तू म्हणत असशील तर त्या रुपालीचे तोंडही पाहणार नाही. तो सेंटी होत म्हणाला. तिने हसून उकार भरला. पण असं काही करायची गरज नाही. माझ्या एकाच मेसेजमुळे ती आता चुकूनही तुझ्याकडे येणार नाही. आणि डोंट वरी. ती यापुढे भेटली तरी कायम मी तुझ्याबरोबर असणार आहे. त्यामुळे परत अशी काही करायची हिंमत तिची काही होणार नाही. ती सिरियस होत म्हणते. हो, ते मला माहीत आहे की आता जर तिने तसं काही हरकत केली तर तिची काही खैर नाही म्हणून. तो हसून म्हणतो आणि तिच्या मागे जाऊन उभा राहतो. त्याचे ते गरम श्वास आता आरोहीलाही छान वाटत होते. मनही सैरभर झालं होतं. त्याचेही सेम सिच्युएशन होती. दोघांच्या हृदयाची धडधड आता स्पष्ट दोघांना ऐकायला येत होती. तसं तिने हळूच त्याच्या छातीवर मागे डोकं टेकवत विसावली. तसं समोरचा चंद्र पाहत दोघे स्तब्ध उभे होते. त्याने तिचा हात हातात घेतला होता. पण अजूनही दोघंही आपल्या इमोशन्सवर कंट्रोल करायला कामयाब झाली होती. तू कितीही म्हणार होई, पण आई नाही.
तू मनातून नक्कीच हट झाली आहेस माझ्या अशा करण्याने. इकडे रुपाली आतल्या आत सरफडत होती तिचा असा मेसेज आल्यावर. पण तरीही ती आपल्याच नादात बडबडत होती. हार तिला कधीच मान्य नव्हती ना आत्ताही. रात्री बराच वेळ पुढचा प्लॅन करण्यात ती बिझी होती. आरोही, मी येतो ग. रात्री खूप गप्पा मारल्यानंतर कधीतरी पहाटे त्या दोघांना झोप आली. आरोही तर तशीच झोपली होती. त्याने तिला बेडवर तिच्या उचलून ठेवले होते आणि स्वतःही हॉलमध्ये असलेल्या सोफ्यावर जाऊन झोपला होता. सकाळी त्यामुळे उशिरा उठले होते दोघे, पण ड्युटीलाही जायचं, आज जॉईन व्हायचं होतं. त्याचं आवरून होताच तो बाहेरूनच ओरडला, कारण ती आपल्या बेडरूममध्ये आवरत होती आणि तिथं जाणं आत्ता त्याला प्रशस्त वाटत नव्हतं. जरी त्याला माहीत होतं की ती त्याचीच आहे, कायमस्वरूपीची तरी. सत्या, थांब, मी आलेच, म्हणत ती पुढच्या 2च मिनिटात आवरून येते. तिने आता युनिफॉर्म घातला होता, ज्यात तर ती अजून हॉट दिसत होती. त्याला तर आता तिला बघून आपल्या मिठीत घ्यावंसं वाटत होतं. पण तिने घातलेल्या युनिफॉर्ममुळे तो फक्त एकटक तिला पाहत होता शांतपणे. सत्या, चहा घे ना. तोच त्याच्या कानावर तिचा आवाज आला आणि तो भानावर चहाचा कप आपल्या हातून घेत पिऊ लागला. सत्याचं आता सारखं सारखं आपल्याला असं पाहणं तिला लाजायला येत असे सारखं सारखं. पण तीही शांत उभी होती. चल, येऊ मी. चहा होताच तो बोलला. एकटाच कुठे चालला आहे? मीही येणार आहे आईंना भेटायला आणि मग तसंच आपण ड्युटीवर जॉईन होऊया. ती आत कप ठेवत म्हणाली. अरे वा, इतका सुंदर दिवस रोज जाणार असेल तर मी रोज इथे येऊन राहायला तयार आहे. तो डोळा मारून हसत म्हणाला. का? इथून का दिवसाची तुला सुरुवात करायची? तिने प्रश्नार्थक नजरेने पाहत विचारले. अगं, आता तू इथे राहतेस म्हटल्यावर मला रोज असं सुंदर दिवस जगण्यासाठी इथेच यावे लागेल ना. तो भुवया जुळवून म्हणतो. आणि जर माझी इच्छा तुझ्या घरात आपला रोजचा असा सुंदर दिवस उगवावा अशी असेल तर? तेही रोज रात्री तुझ्याच मिठीत मावळतीला जावा असं वाटत असेल तर? ती आता थोडी सिरियस होऊन म्हणते. तिने इनडायरेक्टली त्याला प्रपोज केलं होतं. मग तर लय भारी, तो हसून म्हणतो. एक मिनिट, माझ्या घरी? यू मीन तुला माझ्या घरी राहायला आवडेल असं रोज? म्हणजे तू मला इनडायरेक्टली प्रपोज करत आहे लग्नासाठी? तो एक एक शब्द हळूहळू उच्चारत म्हणाला. शेवटचं वाक्य बोलताना त्याच्या चेहऱ्यावर आनंद पसरला होता, जो डोळ्यातही दिसत होता. तिने आपले ओठ तिरपे केले. काही काय? मी आणि तुला तुला प्रपोज करेल? स्वप्न बघत असशील तू. ती त्याला वेडावत म्हणते. चल आता, उशीर होतोय. मला आईंना भेटायचं आहे. ती घाई करत त्याला रूमच्या बाहेर ढकलतच बोलते. नाही, मी स्वप्न नव्हतं पाहत. तू तू खरंच तसं बोललीस. तो मात्र गडबड तो मात्र बडबड करतच आपल्या कारकडे जातो. तू तू इथे काय करते? ही पोलीस चौकी आहे ना, की तुझं प्रायव्हेट ऑफिस? आरोही रुपालीला बोलते. दोघंही गेल्या अर्ध्या तासापूर्वीच ब्रेकफास्ट करून घरून आले होते. त्याच्या आईलाही खूप आनंद झाला होता त्या दोघांना परत असं हसत खेळत नाश्ता करताना पाहून. लवकरच आपलं वचनही पूर्ण होणार यामुळे त्या खुश होत्या. अजून दुसऱ्या केसेस असल्याने जरा सध्याची गडबड चालू होती. पण जेव्हा हवालदार काकांनी त्याला रुपाली भेटायला आल्याचे रुपाली आल्याचे आणि त्याला भेटायचे म्हणून सांगतात, तेव्हा तो बिझी असल्याचं सांगून आरोहीला तिला भेटायला सांगा म्हणून निरोप देतो. आरोही सुद्धा बिझी होती, पण कोण आले हे पाहण्यासाठी ती उत्सुकतेने कामटे सरांच्या केबिनमध्ये जाते. रुपाली मुद्दाम सरांच्या केबिनमध्ये आधीच गेली होती, कारण सत्या तिला असे सहज भेटणार नाही. कालच्या प्रकारानंतर किंवा आरोही सुद्धा भेटू देणार नाही त्याला, हे आता रुपालीच्या लक्षात आलं होतं. पण आरोहीसाठी अनपेक्षित होतं तिला लगेच असं आल्याचं पाहून. त्यामुळे आज जाताच तिला असं पाहून ती चांगलीच ओरडली आणि रागवली सुद्धा होती. आय नो, ही चौकीच आहे आणि मी सत्याला, ती पुढे बोलणार तोच आरोहीने भुवया उंचवला. म्हणजे मी सत्यजितला भेटायला आलो होते, तिने नम्रपणे सांगितले. पण मनात किती चिडचिड करत होती हे आरोहीला आणि तिलाही माहीत होतं.
समोर कामटे सर जे होते. बरं, बोला, काय काम होतं तुमचं? तिनेही शांततेनेच घेतलं. ते मी म्हणाले ना आत्ता की सत्यजित कडे काम आहे ते. तीही हसून पण दातावर दात घासतच चाललं होतं तिचं. मॅडम, तुम्ही यांना सांगितले ना तरी काम होऊन जाईल तुमचे. सत्य आजकाल ह्यांच्या बाहेर नसतो ना. तोच कामटे सर रुपालीला हसून म्हणतात. तशी ती एकटक कामटे सरांकडे पाहते. अहो म्हणजे ते दोघं चांगले ओळखतात एकमेकांना. शिवाय त्या ज्या केसबद्दल तुम्ही बोलत होता ना, त्यात हिचाच जास्त भाग होता. तरीही तुम्हाला सत्य तरीही तुम्हाला सत्यापेक्षा छान इंटरव्ह्यू देईल. ते पुढे आपलं बोलणं कंटिन्यू करतात. ओ, अच्छा, बरं. मग तिचा आता नाईलाज होतो. बरं, आरोही, या रुपाली मॅडम सत्याच्या कालच्या केसबद्दल इंटरव्ह्यू घ्यायला आली आहे. तर त्याच्याऐवजी तू दे. कारण तू आता नवीन केसमध्ये अडकला आहे. त्यानेच मला फोन करून सांगितलं आहे. ते हळूच तिला सांगतात. अच्छा, तुम्ही घ्या हिचा इंटरव्ह्यू. मी आलोच तोपर्यंत. माझं दुसरं काम आहे बाहेर. रुपालीला पुढे म्हणत ते केबिन बाहेर जातात. ओहो, सत्याला भेटण्यासाठी आता अशा नवीन कृत्य काढाव्या लागणार तर. सर बाहेर पडताच इतक्या वेळ शांत बसलेली आरोही तिला चिडवत म्हणते. पण काय आहे ना मिस रिपोर्टर, त्यांना आता अजिबात वेळ नाही. आणि म्हणूनच मी देणार आहे इंटरव्ह्यू. चालेल ना तुम्हाला? हां, पण मनात काय काय ठरवलं असेल इंटरव्ह्यूच्या बहाने, त्या गोष्टी मी काही करू शकणार नाही बरं का. ती थोडं हसून म्हणते. व्हॉट डू यू मीन? मी फक्त त्यांचा इंटरव्ह्यू घ्यायला आले आहे. नाही तसलं करायला काही नाही काही. ती जरा रागात बोलते. इतक्या वेळ तिने दाबून ठेवलेला राग वर आला होता. तिच्या प्लॅन सत्याने जो फिसकटला होता. पण मी तर तसं काही करायला आलीस असं काहीच बोलले नाही. मला म्हणायचं होतं की त्याच्याबरोबर एक कप कॉफी वगैरे विचार करत असशील तर ते काही तुला जमणार नाही बुवा. सध्या मीही खूप व्यस्त आहे ना. पण ते म्हणतात ना मराठीत, चोराच्या मनात चांदणं. तसंच काहीसे तुला वाटलं असेल आता. आरोही सुद्धा आता बोलत होती. आता ती किस्सा ऐकणार होती थोडीच. बरं, टाइमपास झाला असेल तर आपण सुरू करायचं काहीतरी? नाही, तू असशील ग रिकामटेकडी. पण मी सध्या नाही. त्याची काही आवश्यकता नाही. आणि मलाही आता एक काम आठवलं आहे. बघू, सत्याला वेळ मिळाला ना की मी त्याचा घ्यायला येईल इंटरव्ह्यू. पण रुपाली ही यात चांगलीच मुरलेली वाटली. ती रागात बोलून धाडकन केबिनचा दार ओपन करत बाहेरही पडलीही. अरे, काय झालं? इंटरव्ह्यू घ्यायला आला होता ना रिपोर्टर तुम्ही? तोच सत्या समोर आला तिच्या. हो, पण तुझा घ्यायचाय, नाही की तुझ्या फडतूस कलिगचा. त्याला पाहून ती खुश झाली. तिने ॲटिट्यूडमध्येच त्याला सांगितलं. एक मिनिट, मी इथे सिनियर इन्स्पेक्टर सत्यजित आहे. आणि तुम्ही माझा इंटरव्ह्यू घ्यायला आला आहात मिस रुपाली. सो तुम्हाला इतकं तरी एटिकेटी शिकवले असतीलच की समोरच्या व्यक्तीशी प्रोफेशनल कामाबद्दल बोलत असताना कसं वागावं त्यांच्याशी. मग समोर आपला भाऊ असो किंवा फ्रेंड, कुणीही. आणि मला वाटते हा इंटरव्ह्यू म्हणजे प्रोफेशनल काम आहे तुमचं. सो अरे तुरे न करता माझ्याशी अदबीनं वागायचंय. माझा मान मला द्यायचा. आणि आता राहिला प्रश्न माझ्या कलिग आरोही मॅडमचा, तर त्याही एक इन्स्पेक्टर आहे आणि माझ्या ज्युनियर आहे. यांचं कायम भान ठेवायचंय. जर असले तुमचे आलतू फालतू प्रोफेशनल कामासाठी आला असाल तर. आणि अजून एक सांगते, कायम लक्षात हे ठेवायचे, आत्तापर्यंत मी प्रोफेशनल बोलत होतो, पण पर्सनलही तिच्या वाटेला जायचे नाही. कारण लवकरच ती मिसेस सत्यजित कदम असेल ऑफिशियली. सो हा आवाज आणि हा मघुरपणा माझ्या किंवा तिच्या पुढे चालणार नाही. त्याने तिला यावेळी कडक शब्दात सुनावले. अरे पण सत्या, ती तरी बोलणार. से इन्स्पेक्टर सत्यजित कदम. आता तिथे मागून ऐकत असलेली आरोही बोलते. तिने सत्याचं सर्व बोलणं ऐकलं होतं. त्याचा हा टेक तिच्यासाठी आणि त्याच्यासाठीही अर्थात पाहून तिला भारी वाटत होतं. ऐकलंस ना सत्या? ऐकलंस ना?
सत्या, माझे होणारे पतिदेव काय म्हणाले? सत्य हा फक्त आरोहीचा असेल, त्यामुळे जरा अद्विनेस. तिने त्यावर चांगलं सुनावलं. तशी ती रागात निघून गेली. त्या दोघांकडे अर्थात रागाचा कटाक्ष टाकलाच होता आणि त्याने मुद्दामच आरोहीला आपल्या मिठीत हसून घेतलं होतं. इतकं सुनावलं आहेस तू सत्या, पण आय होप यापुढे तिने तुला त्रास देता कामा नये. ती जाताच आरोही त्याच्या मिठीतून बाहेर पडत म्हणते, सोड तिला. पण आता सांग की कधी माझी तू ऑफिशियली बायको होणार आहेस? नाही म्हणजे तसं आईला सांगून मुहूर्त काढायला. तो परत तिला ओढून एका साईडने हक करत म्हणतो, फारच घाई झाली तुला. पण तू एक गोष्ट विसरत विसरत आहेस वाटतं तू सत्या. ती आता मुद्दाम सस्पेन्स क्रिएट करते. काय? तो थोडा विचार करेल. मी अजून तुझ्या प्रपोजला होकार नाही दिला अजून. ती आपले खालचे ओठ दाबून हसू दाबत थोडं गंभीर असल्याचा आव्हानात म्हणते. वो? ती बोलते आणि त्याला विचार करण्यात भाग पाडते. तसं त्याच्या लक्षात येतं की हो, असं तिने अजून होकार नव्हता दिला. हो, मान्य आहे. पण तू इनडायरेक्टली तर होकारच दिला आहे. आणि माझ्या आधी लग्नाचा विषय तर तू काढत आहेस. पण त्याचबरोबर त्याला रात्रीपासूनच सर्व बोलणं फ्लॅशबॅक प्रमाणे आठवतं व तो गालावर ती क्यूटवाली स्माईल आणत म्हणतो, नाही, असं मी कधीच नाही म्हणालो. मी तर आता धुडकावून लावते. ती मात्र आता धुडकावून लावते. तू कदाचित स्वप्न पाहिलं असेल. लग्न, प्रेम, प्रपोज या गोष्टी तर तूच काढत आहेस. ती खोटंही एकदम ठामपणे बोलते, ज्यामुळे तो आता गोंधळून तिला पाहायला लागतो. सर, आरोही मॅडम तुम्हाला बाहेर कामटे सरांनी बोलावले आहे. तोच एक हवालदार येत त्यांना बोलतो. तसे दोघे आलोच म्हणत ते आपल्या प्रायव्हेट गोष्टींना स्टॉप लावून लगेच बाहेर पडतात. काय वाटते? सत्याने जो स्टँड घेतला आपल्यासाठी, आरोहीसाठी, त्यामुळे रुपाली शांत बसेल की अजून काही तिच्या फडतूस कारवायाचं फडतूस कारनामे सुरूच असतील? हे जाणून घेण्यासाठी ऐकत रहा मोहब्बत भाग 39. कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, अजूनही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.